हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. 21 जून 2026 रोजी होणाऱ्या TETचं प्रिपरेशन आपण सर्व जोरात करतच आहात. तर इंग्रजी विषयाचा प्रेपोजिशन हा टॉपिक, हा एक छोटासा टॉपिक मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. याच्यावरचे काही प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर सुरू करूया. तर काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सचा आपण या ठिकाणी सराव करूया. तर बघूया पहिला क्वेश्चन. ही डिडंट गिव्ह एनी रिप्लाय डॅश माय क्वेश्चन. आता इथं अगदी अतिशय सोपा असा क्वेश्चन आहे. ऑप्शन्स दिलेले आहे फॉर, फ्रॉम, टू, ड्युरिंग. तर अतिशय सोपा असा प्रश्न आहे. उत्तर येतं आहे आपलं ही डिडंट गिव्ह एनी रिप्लाय टू माय क्वेश्चन्स. ठीक आहे, अतिशय सोपा असा क्वेश्चन होता बेसिक लेवलचा. तर पुढचा क्वेश्चन आपण बघूया. हिज स्टोरीज आर फुल ऑफ. इथं मी लगेच म्हणजे बोलता बोलता उत्तर आपल्या तोंडात लगेच निघून येतं, म्हणजे इतका सोपा क्वेश्चन आहे हा. हिज स्टोरीज आर फुल ऑफ ह्युमर. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे ऑन, ऑफ, फॉर, अपॉन. तर आपलं उत्तर आहे ऑफ. प्रश्न क्रमांक तिसरा आपण बघूया. मॅन डज नॉट लिव्ह डॅश ब्रेड अलोन. ऑप्शन्स दिले आपल्याला ऑफ, बाय, ऑफ आणि फ्रॉम. तर बघा, अतिशय हा पण सोपा प्रश्न आहे. मॅन डज नॉट लिव्ह बाय ब्रेड अलोन. मॅन डज नॉट लिव्ह बाय ब्रेड अलोन. त्यानंतर बघा चौथा क्वेश्चन आहे. द जज कन्व्हिक्टेड द अक्यूज्ड मर्डर. ठीक आहे, ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे ऑफ, फ्रॉम, विथ, बाय. तर काय असेल आपलं उत्तर? कुठलं प्रिपोजिशन येईल इथे? द जज कन्व्हिक्टेड द अक्यूज्ड ऑफ मर्डर. इथं आपल्याला उत्तर येत आहे OF, ऑफ. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4चं उत्तर आहे आपला ऑफ. द जज कन्व्हिक्टेड द अक्यूज्ड ऑफ मर्डर. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5. वी शुड नॉट पुट अप डॅश दिस काइंड ऑफ ट्रीटमेंट. वी शुड नॉट पुट अप डॅश दिस काइंड ऑफ ट्रीटमेंट. ऑप्शन्स दिलेले आपल्याला इन, फॉर, ऑफ आणि विथ. काय असेल बरं आपलं बरोबर उत्तर? काय येतं? बोलता बोलताच आपल्याला त्याचं उत्तर मिळून जातं, कारण आपल्या सरावातून, आपल्या बोलण्यातून असे प्रेपोजिशन्स बरेचदा गेलेले असतात. पण इथं आपण जरा कॉन्शियस होतो, म्हणून जर आपल्याला कठीण वाटतं. तर बघा, वी शुड नॉट पुट अप विथ दिस काइंड ऑफ ट्रीटमेंट. वी शुड नॉट पुट अप विथ दिस काइंड ऑफ ट्रीटमेंट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 बघा. द क्लास ग्रम्बल्ड डॅश द लो पे दे रिसिव्ड. काय येईल आपलं उत्तर? ऑप्शन्स काय दिलेले आपल्याला? इनटू, ॲट, ऑन आणि अपॉन. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे द क्लास ग्रम्बल्ड ॲट. द क्लास ग्रम्बल्ड ॲट द लो पे दे रिसिव्ड. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 7. द बस रॅन शॉर्ट पेट्रोल अँड स्टॉप्ड. द बस रॅन शॉर्ट डॅश पेट्रोल अँड स्टॉप्ड. ऑप्शन्स दिलेले आपल्याला आहे ॲट, ऑफ, इन, सिन्स. काय येईल बरं याचं बरोबर उत्तर? काय येईल? ऑफ. द बस रॅन शॉर्ट ऑफ पेट्रोल अँड स्टॉप्ड. द बस रॅन शॉर्ट ऑफ पेट्रोल. कशाचा शॉर्ट आहे? पेट्रोलचा. अँड स्टॉप्ड. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 आहे. हिज लाईफ वॉज डेडिकेटेड डॅश द सर्व्हिस ऑफ द पुअर. तर ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे इन, फ्रॉम, टू अँड विथ. तर या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे हिज लाईफ वॉज डेडिकेटेड टू द सर्व्हिस ऑफ द पुअर. हिज लाईफ वॉज डेडिकेटेड टू द सर्व्हिस ऑफ द पुअर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9. लर्निंग इज प्रिफरेबल वेल्थ. लर्निंग इज प्रिफरेबल डॅश वेल्थ. ऑप्शन्स दिलेले आपल्याला इन, अपॉन, टू, इनटू. अगेन द आन्सर इज लर्निंग इज प्रिफरेबल टू वेल्थ. काय येईल आपलं उत्तर? लर्निंग इज प्रिफरेबल टू वेल्थ. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. ही हॅज नो कॅपॅसिटी डॅश सस्टेन्ड वर्क. ही हॅज नो कॅपॅसिटी डॅश सस्टेन्ड वर्क. आपल्याला ऑप्शन दिलेले आहे ऑन, ऑफ, फॉर, इन. ठीक आहे, तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल? काय येईल? He has no capacity for sustained work.
ही हॅज नो कॅपॅसिटी फॉर सस्टेन्ड वर्क. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, देर इज अन एक्सेप्शन डॅश एव्हरी रूल. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे, ऑप्शन्स पण वाचायची गरज नाही तरी आपण वाचूया. टू, फॉर, इन, ऑफ. तर या प्रश्नाचं उत्तर येतं देर इज अन एक्सेप्शन टू एव्हरी रूल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 12, वी हॅव नो होप डॅश फाइंडिंग आर लॉस्ट डॉग. ऑप्शन्स दिलेले आहे आपल्याला, ॲट, ऑफ, टू, सिन्स. काय असेल बरं आपल्या प्रश्नाचं उत्तर? काय असेल? वी हॅव नो होप ऑफ फाइंडिंग आर लॉस्ट डॉग्स. वी हॅव नो होप ऑफ फाइंडिंग आर लॉस्ट डॉग्स. ठीक आहे. काय आहे क्वेश्चन नंबर 13, ही हॅड अन ऑब्जेक्शन डॅश बाय ही हॅड अन ऑब्जेक्शन डॅश माय कमिंग इन धोती. ऑप्शन्स दिलेले आहे, विथ, बाय, टू, इन. क्वेश्चन नंबर 13चा आन्सर काय असेल बरं? ही हॅड अन ऑब्जेक्शन टू माय कमिंग इन धोती. ही हॅज ऑब्जेक्शन. काय येईल उत्तर आपलं? टू. क्वेश्चन नंबर 13चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, टू. ही हॅड अन ऑब्जेक्शन टू माय कमिंग इन धोती. माझ्या धोती घालून येण्यावर त्याला ऑब्जेक्शन आहे, त्याला ऑब्जेक्शन होतं. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14. सो द क्वेश्चन नंबर 14 इज, इन टेबल टेनिस राम इज नो मॅच डॅश हरी. ऑप्शन्स काय दिलेले आपल्याला? बिटवीन, फॉर, अमंग, विदिन. क्वेश्चन काय आहे? इन टेबल टेनिस राम इज नो मॅच नो मॅच. आन्सर काय राहील आपलं? फॉर हरी. इन टेबल टेनिस राम इज नो मॅच फॉर हरी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15, आय होप टू स्पेंड द समर डॅश काश्मीर. ऑप्शन्स दिलेले आहे, इन, ऑन, सिन्स, फ्रॉम. सो द आन्सर इज इन. आय होप टू स्पेंड द समर इन काश्मीर. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ.